Hello dear students, in the previous live session we have discussed the question bank which has been provided to us from the SSC board. Question bank जी आहे आपल्याला दिलेली फॉर प्रॅक्टिस ती आपण डिस्कस करत होतो. त्याच्यामधले जे गिव्ह सायंटिफिक रिझन हा जो क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस केला. पहिले 40 क्वेश्चन्स त्याच्यातले आपण डिस्कस केले. अजून आपल्याला सेमी आणि इंग्लिश मीडियमसाठीची क्वेश्चन बँक मिळालेली नाही, बट ते आणि हे क्वेश्चन सेम असणार आहेत, फक्त ते ट्रान्सलेट केलेले असतील. सो आपण आपली क्वेश्चन बँक वेगळी मिळायची वाट नको बघत बसायला, आपण ह्याच्यावरतीच आपली प्रॅक्टिस करत जाऊयात. हेच क्वेश्चन असतील असं नाही आहे, थोडेफार इकडे तिकडे फिरवून विचारले जाणार क्वेश्चन, बट तुम्हाला एक व्हरायटी तुम्हाला कळेल ह्याच्या थ्रू. सो आपण तो पार्ट जो आहे तो कंटिन्यू करूयात. की आता 41 जो क्वेश्चन आहे, व्हाय स्टार्स ट्विंकल बट प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. मग आता ह्याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन्स वेगवेगळे विचारले होऊ शकतात ह्याच्यात तयार, की व्हाय स्टार्स ट्विंकल असा एक वेगळा क्वेश्चन होऊ शकतो, किंवा व्हाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. मग दोन्ही वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी सांगते, कसा प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहाल. की व्हाय स्टार्स ट्विंकल हे सांगताना तुम्ही पहिल्यांदा काय सांगणार, की पहिला पॉईंट जो असेल तुमचा, द स्टार्स आर कंपॅरेटिव्हली फार्दर फ्रॉम अस अँड दे आर हॅव्हिंग देअर ओन लाईट अँड हेन्स दे आर कन्सिडर्ड ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईट. पॉईंट सोर्स म्हणजे लांबवर असणारा एक सिंगल सोर्स लाईटचा. नाव ॲज इट इज हॅव्हिंग इट्स ओन लाईट, when starlight is coming towards us, then it is traveling from a rarer to denser medium and hence it will bend towards the normal, and the apparent position of the star will be slightly higher than its actual position. हे एक झालं. आता त्याच्या पुढे जाऊन काय तुम्ही सांगणार, की ॲज द एअर इज कंटिन्युअसली मुव्हिंग इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कंटिन्युअसली चेंजिंग अँड ड्यू टू कंटिन्युअसली चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स sometimes more starlight will come towards us while sometimes less starlight will approach towards us and hence स्टार जो आहे तो आपल्याला ट्विंकल करतो असं दिसणार. इन केस ऑफ प्लॅनेट्स व्हॉट विल हॅपन, दे आर कंपॅरेटिव्हली क्लोजर टू अस, दे डू नॉट हॅव देअर ओन लाईट. मग जसं आपण स्टारला म्हटलं पॉईंट सोर्स, तसं प्लॅनेट्स जे आहेत दे आर कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस. आणि मग ओव्हरऑल इंटेन्सिटी जी आहे, कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस म्हणजे असं इमॅजिन करायचं की खूप सारे दिवे एकत्र आपण ठेवलेत. मग त्यातला एखादा दिवा जरी विझला, जसं बल्ब असतो आपला क्रिकेटच्या स्टेडियममधले जे फ्लड लाईट्स वगैरे असतात, त्याच्यातला एखादा बल्ब गेला तरीसुद्धा आपली ओव्हरऑल इंटेन्सिटी कमी होणार नाही. द सेम विल हॅपन इन केस ऑफ प्लॅनेट्स. सो द ओव्हरऑल इंटेन्सिटी ऑफ द प्लॅनेट्स विल बी द सेम अँड हेन्स प्लॅनेट्स विल नॉट ट्विंकल. आता पुढचं जो आहे 42 क्वेश्चन जो आहे, याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, की सपोज यू हॅव केप्ट वन कॉईन ऑन इन वन व्हेसल. हां, मग तेव्हा तुम्हाला ते कॉईन दिसणार नाही, यू विल नॉट एबल टू सी दिट. बट इफ यू पोर सम वॉटर इन दॅट व्हेसल देन यू आर एबल टू सी द कॉईन. आता हे जे आहे इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा तुम्ही त्या व्हेसलमध्ये फक्त कॉईन ठेवलेलं असतं, तेव्हा तिथे फक्त एअर मीडियम झालं, आणि एअर मीडियममध्ये जे आहे रिफ्रॅक्शन होण्यासाठी त्या एअरची 2 वेगवेगळी डेन्सिटी लागते. आता इथं जेव्हा एअर आपण जवळून बघतोय तर तिथं एअरची डेन्सिटी सेम असणार. मग इथं तुम्ही या केसमध्ये काय सांगणार, की व्हाईल वी आर लुकिंग इन द टू द कॉईन विच इज केप्ट इन व्हेसल थ्रू एअर मीडियम ओनली, रिफ्रॅक्शन विल नॉट टेक प्लेस. बट वेन यू पोर सम वॉटर इन टू द व्हेसल देन there will be 2 media, that is air and water, and when you will look towards the coin then the light will travel from rarer to denser medium and hence it will bend towards the normal. आणि म्हणून ते कॉईन आहे त्या पोझिशनपेक्षा थोडंसं उंचावरती दिसणार, आणि म्हणून तुम्हाला ते कॉईन दिसेल जेव्हा तुम्ही त्याच्यात पाणी ओताल. त्यानंतर 43 हा जो क्वेश्चन आहे तो सेम क्वेश्चन ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये होता, सो तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तो पार्ट पहिल्या सेशनमध्ये आपला झालेला आहे, तो काय मी आता परत सांगत नाही. त्यानंतर 44 क्वेश्चन बघा, कॉन्व्हेक्स लेन्स त्याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स का म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, की व्हेन इन्सिडंट लाईट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस स्ट्राईक ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स then they will come together at a point on principal axis, and this phenomenon is called as convergence, and this convergence occurs in case of convex lens and hence it is called as converging lens. Okay, now 45 नियर सायटेडनेस जो आपला डिफेक्ट ऑफ व्हिजन आहे त्याच्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स का यूज करतो.
असा क्वेश्चन विचारला आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगणार की इन केस ऑफ नियर सायटेडनेस द डिफेक्ट द पर्सन इज एबल टू सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली बट इट इज अनेबल टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. मग त्याच्यामागचं रिझन काय? बिकॉज द आय लेन्स किंवा द फोकल लेंथ ऑफ द लेन्स रिमेन्स शॉर्टर. ओके. आणि मग टू इन्क्रीज द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स concave lens is used because concave lens is diverging lens, and when light will enter to the through the concave lens and then it will enter in our eyes. So in this process the light rays will spread and then they will enter in our eyes, and because of which the focal length of the eye lens will be increased and the focus is adjusted on the object, and thus we are able to see distant objects clearly. ओके. नाव 47th क्वेश्चनचा आन्सर बघा. बायफोकल लेन्स, जे एजेड पीपल असतात त्यांना बायफोकल लेन्स हा कशासाठी यूज करावी लागते? तर एजेड पीपलमध्ये जसं जसं एजिंग होत जातं प्रोसेस, आता ॲक्च्युली 47 आणि 48 हे ऑलमोस्ट त्याची आन्सर्स ही सेमच असणार आहेत. आता ह्याच्यात तुम्ही काय सांगणार की आफ्टर एज ऑफ 40s द सिलियरी मसल्स ऑफ आय, सिलियरी मसल्सचं काम काय? दे होल्ड द लेन्स अँड दस दे ॲडजस्ट द फोकल लेंथ ऑफ द आय while looking at nearby and distant objects. Now, during the aging process or after 40s, what will happen? The power of ciliary muscles will get reduced, and thus we are not able to see nearby objects also and distant objects also. And in order to correct this defect, we have to use a bifocal lens. असं तुम्ही त्याचा आन्सर सांगणार. ओके. नाव वॉच रिपेअरर्स यूज सिम्पल मायक्रोस्कोप, हे देखील सांगितलेलं आहे आपण. ह्याच्या आधी हा क्वेश्चन विचारलेला होता. बरेच क्वेश्चन्स रिपीट आहेत ह्याच्यात. नाव 51 क्वेश्चन जो आहे बघा, आपण जे मूव्हीज बघतो त्या मूव्हीज बघत असताना जवळून जर बघितलं, म्हणजे जसं थोडक्यात बाल्कनीमध्ये बसण्याच्या ऐवजी स्टॉलमध्ये बसलं असं, तर आपल्याला वी आर नॉट एबल टू एन्जॉय द मूव्ही प्रॉपरली. मग त्याच्यामध्ये परत आलं डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, हे त्याच्या मागचं रिझन झालं. मग काय तुम्ही सांगणार की व्हेन वी सिट नियर द स्क्रीन, तेव्हा काय होणार? ड्यू टू रिड्यूस्ड कपॅसिटी किंवा लिमिटेड कपॅसिटी ऑफ द आय लेन्स, काय होणार की आफ्टर 25 सेंटीमीटरचं जे डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा क्लोजर असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही. आता इथं तर 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त जरी असलं डिस्टन्स तरी तो स्क्रीन हा खूप मोठा आहे हे लक्षात घ्या. आणि वरपासून खालपर्यंत बघताना आपल्या डोळ्याचे जे लेन्सेस आहेत त्याचा फोकस ॲडजस्ट करणं हे प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? वेन वी सिट नियर द स्क्रीन while watching movie, then it will become difficult for our lenses to adjust the focus, and hence we are not able to see the objects clearly. तसंच हे आता 52 जो क्वेश्चन आहे त्याच्या पण ह्याच्यासारखंच रिलेटेड आहे की ह्युमन आय कॅन ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ अकॉर्डिंग टू डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, बट इट इज हॅव्हिंग सर्टन लिमिटेशन्स ऑल्सो. इट इज नॉट एबल टू ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ बिलो 25 सेंटीमीटर फ्रॉम द नॉर्मल आय. म्हणजे जर एखादं ऑब्जेक्ट तुम्ही 25 सेंटीमीटरच्या आत ठेवलं फ्रॉम नॉर्मल आय, देन वी आर नॉट एबल टू फोकस ऑन द गिव्हन ऑब्जेक्ट अँड हेन्स वी आर नॉट एबल टू सी द ऑब्जेक्ट क्लिअरली. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज वाय सोडियम इज ऑलवेज केप्ट अंडर रॉकेल. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल. वेन एव्हर इट रिॲक्ट विथ एअर it will form sodium hydroxide and hydrogen gas is released, and in this process large amount of heat is produced, and because of the heat generated it will immediately catch fire, and hence to avoid the contact of sodium with water as well as with air it is kept under kerosene. Okay. Now next is जी आपली फ्रोथ फ्लोटेशन मेथड आहे. फ्रोथ फ्लोटेशन मेथडमध्ये पाईन ऑइल का यूज केलं जातं? आता फ्रोथ फ्लोटेशन मेथडमध्ये आपण सल्फाईड ओअर्सचं जे सेपरेशन आहे त्या प्रोसेससाठी आपण यूज करतो, बरोबर. मग आता
हे जे सल्फाईड ओअर्स जे आहेत ते कसे आहेत, हायड्रोफोबिक आहेत. मग हायड्रोफोबिक आहेत, मग त्याला त्याच्या ओअरमधून सेपरेट करण्यासाठी आपल्याला ऑइल मिक्स करायचं आहे. सो दॅट द सल्फाईड ओअर्स विल गेट अट्रॅक्टेड ऑर अटॅच्ड टुवर्ड्स द ऑइल अँड दस इट विल बी इझियर फॉर अस टू सेपरेट द सल्फाईड फ्रॉम इट्स इम्प्युरिटीज. हे त्याचं तुम्ही आन्सर सांगणार. त्यानंतर कॉपरची जी व्हेसल्स आहेत ते आपण लिंबू किंवा चिंच जे वापरतो त्याच्यामध्ये कॉपर व्हेसल्स क्लीन करण्यासाठी लेमन और टार्टारिक जे टॅमॅरिंड आहे ते यूज करतो. त्याच्या मागचं रिझन काय सांगणार की लेमन अँड टॅमॅरिंड आर हॅव्हिंग ॲसिड्स इन बिटवीन देम. देन कॉपर जे भांडी हिरवी का पडतात तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार की व्हेन कॉपर रिॲक्ट विथ द कार्बन डायऑक्साईड गॅस इन एअर इट विल फॉर्म कॉपर कार्बोनेट अँड विच इज ग्रीनिश इन कलर. Now the acid which is present in lemon or tamarind will react with the carbonate which is means acid and base reaction, neutralization reaction होणार and thus the greenish coating of the copper vessels is removed. हे त्याचा तुमचा आन्सर असेल. Now anodes have to be replaced time to time in electrolytic reduction of aluminum. ह्याच्यात तुम्ही काय सांगणार की when or in the electrolytic reduction of aluminum, oxygen gas is released on the anode. Anodes are made up of graphite. Now, the graphite it is nothing but carbon. So, when oxygen reacts with carbon, it will form CO2, that is carbon dioxide. म्हणजेच काय थोडक्यात त्या ॲनोडचं ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन ऑफ ॲनोड विल ऑकर and because of the oxidation the working efficiency of the anodes will get reduced आणि मग तुमची रिॲक्शन ही स्लोली होणार. and in order to avoid this the anodes have to be replaced time to time. now next 57th बघा, ionic compounds are having high melting points. हां, मग ह्याच्यात काय सांगणार बघा, ionic compounds are formed by give and take of electrons. one compounds or metal कंपाऊंड नाही म्हणणार ॲक्च्युली, ॲटम or metal donates electron and non-metal accepts electron. Thus, ionic compounds are formed by give and take of electrons and hence the bonds which are present in between ionic compounds are comparatively stronger. And in order to break these stronger bonds, we have to apply much pressure or we have to give more heat and hence ionic compounds are having high melting points. Then, कॉपर सल्फेट जे आहे त्याच्यामध्ये झिंक टाकलं तर त्याचं जे ब्लूइश कलर असतो तो जातो आणि कलरलेस होतं. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सांगणार तुम्ही की कॉपर सल्फेट जे आहे इट रिॲक्ट्स विथ झिंक. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑकर्स. द झिंक बीइंग मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर इट डिस्प्लेसेस द कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड अँड टेक्स इट्स पोझिशन आणि कॉपर जो आहे तो सेपरेट होणार. म्हणजे इथं CuSO4 प्लस Zn त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन काय तयार होणार, ZnSO4 प्लस Cu आणि मग तो बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं ते जे कॉपर सल्फेटचं जे कलर आहे तो जाणार आणि कलरलेस कंपाऊंड जे आहे ते फॉर्म होणार. नाव ॲल्युमिनियमचं जे ऑक्सिडेशन आहे ते रिड्यूस करण्यासाठी किंवा ते आपल्याला अवॉइड करण्यासाठी ॲनोडायझिंग किंवा ॲनोडायझेशन वापरतो आपण. ह्याच्या मागचं काय रिझन सांगणार. ॲनोडायझेशन टेक्निकमध्ये आपण काय करतो तर वी गिव थिक लेअर ऑफ ऑक्साईड. ऑक्साईडचंच ॲल्युमिनियमवरती त्याच्याच ऑक्साईडचं स्ट्रॉंग असा थिक असा लेअर देतो. बिकॉज ऑफ द थिक लेअर व्हॉट विल हॅपन, इट विल फॉर्म कोटिंग बिटवीन द ॲल्युमिनियम सरफेस अँड एअर किंवा ऑक्सिजन. आणि ऑक्साईडचा लेअर दिल्यामुळं काय होणार, त्या ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन किंवा ज्याला आपण काय म्हणूयात करोजन जे आहे ती प्रोसेस अवॉइड करू शकतो आपण, थांबवू शकतो. आणि म्हणून ॲल्युमिनियमवरती ॲनोडायझिंग करून त्या ॲल्युमिनियमचं करोजन आपण स्टॉप करू शकतो. आता ओपन जे सिल्व्हर आर्टिकल्स आहेत त्या काळ्या का पडतात, त्याच्यामागे तुम्ही काय सांगणार की सिल्व्हरची जेव्हा हायड्रोजन सल्फाईड ह्या गॅससोबत एअरमधल्या हायड्रोजन सल्फाईडसोबत रिॲक्शन होते त्यावेळेस त्याचं सल्फाईड तयार होतं, सिल्व्हर सल्फाईड. आणि ते सिल्व्हर सल्फाईड जे आहे ते ब्लॅक कलरचं असतं आणि म्हणून त्या काळ्या पडतात. आता मॅग्नेटिक इम्प्युरिटीज ज्या आहेत ह्या सेपरेट करण्यासाठी आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड काय यूज करतो ते इथं विचारलेलं आहे. याच्यात तुम्ही काय सांगणार की जे ओअर्स आहेत ज्याच्यामध्ये
काही ओअर्समध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक हे कॉन्स्टिट्युएंट्स असतात. मग ते सेपरेट करण्यासाठी बाकीच्या कुठल्याही मेथड्स यूज करण्याच्या ऐवजी इट इज कन्व्हिनियंट टू यूज मॅग्नेटिक सेपरेशन मेथड विथ द हेल्प ऑफ विच वी आर एबल टू or it will be easier for us to separate the magnetic and non-magnetic ingredients from the ores. Okay. त्यानंतर कॉइन्स जे आहेत ते मेटल्स आणि त्यांचे जे अलॉईज असतात त्यांच्यापासून यूज करतात. आता कॉइन्स जे आहेत ते आपण रेग्युलरली यूज करतो, सो त्याचा वॉटर एअर ह्याच्याशी कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट येत असतो. मग नॉर्मल जर मेटल आपण यूज केला तर तिथं काय होणार, त्याचं करोजन होणार एअर आणि वॉटरशी कॉन्टॅक्ट येऊन. अँड इन ऑर्डर टू अवॉइड दॅट त्याचे असे मेटल्स आपण यूज करायचे की जिथे कमीत कमी रिॲक्टिव्ह असतील किंवा नॉर्मली ॲलॉय जेव्हा मिक्स किंवा त्याचं ॲलॉईंग जेव्हा करतो आपण तेव्हा ओरिजिनल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या थोड्याशा चेंज होतात, त्याचे इफेक्ट्स जे आहेत ते आपल्याला प्रॉपरली दिसत नाहीत. म्हणजे जेव्हा ॲलॉईंग आपण करतो, ॲलॉईंग इज अ मेथड टू प्रिव्हेंट करोजन ऑफ द मेटल्स, बरोबर. सो वाईल मेकिंग ॲलॉईज वी मिक्स मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड दस वी इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द मेटल्स. हे त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार. मीनाची आई जी आहे, मीन म्हणजे परत कॉपर व्हेसल्सच आहे, मगाचं जे आन्सर आहे. सोडियम केरोसिनमध्ये ठेवतात, म्हणजे सोडियम इज केप्ट अंडर केरोसिन. हे जे आहे त्याचे परत सेम आहे की सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल. सो व्हेनेवर इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर, मगाशीच ह्या प्रकारचा क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर इथिलीन हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन का आहे असा क्वेश्चन विचारला आहे. इथं तुम्ही सांगाल इथिलीन हे जे कंपाऊंड आहे इट इज हॅव्हिंग डबल बॉन्ड. So the carbon compounds which are having either double or triple bond are called as unsaturated hydrocarbons and hence it is unsaturated. Now naphthalene मध्ये जे कलर आहे फ्लेमचा कलर तो येल्लोइश का दिसतो. एक लक्षात घ्या, फ्लेमच्या कलरवरून आपण सॅच्युरेटेड की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे ओळखता येतं. जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो एखाद्या कार्बन कंपाऊंडमध्ये, दॅट टाईम द फ्लेम कलर इज येल्लो. And if the carbon compound is having bluish means single bond, then the flame color is blue. Now naphthalene is having it is unsaturated hydrocarbon and hence the flame color is yellow असं तुम्ही सांगाल. Now 67th क्वेश्चन बघा. व्हेजिटेबल ऑइल आणि टिंक्चर आयोडीन यांच्यामध्ये आयोडीनचा कलर जातो. अगेन सेम रिझन आहे ह्याच्यात की व्हेजिटेबल ऑइल जे आहे त्याच्यामध्ये असतो डबल बॉन्ड. आणि म्हणजेच तो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड ओळखायची ही एक दुसरी टेस्ट आहे की जेव्हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्सशी आपण आयोडीनसोबत रिॲक्शन करतो तेव्हा त्यांच्यातले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि सिंगल बॉन्ड असणारे कंपाऊंड म्हणजेच थोडक्यात अनसॅच्युरेटेड विल गेट कन्व्हर्टेड इन टू सॅच्युरेटेड वन. बघा ह्याच्यात तुम्ही काय सांगणार की व्हेजिटेबल ऑइल इज unsaturated hydrocarbon. Whenever it reacts with tincture iodine, then the double bonds which are present in between vegetable oils will get broken and hence the color of iodine get changes as it reacts with iodine. जिथे अनसॅच्युरेटेड असतात तिथेच आयोडीनसोबत त्यांची रिॲक्शन होते. जर सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतील तर त्यांची आयोडीनसोबत रिॲक्शन होणार नाही आणि आयोडीनचा कलर पण चेंज होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. देन व्हेजिटेबल ऑइल्स आपण जे तयार करतो त्याच्यामध्ये निकेल जो आहे तो कॅटलिस्ट म्हणून का यूज करतो असा क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही सांगाल की निकेल हा जो आहे तो कॅटलिस्ट म्हणजेच काय, टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन. निकेल कॅटलिस्टचा वापर आपण कशासाठी करतो तर टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा आन्सर सांगणार. नाव कार्बन इज हॅव्हिंग टेंडन्सी टू फॉर्म मेनी कंपाऊंड्स. ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट ॲटम. Being tetravalent, it can form a variety of compounds with other atoms like oxygen, sulfur, nitrogen. Okay, it also forms compounds having single, double and triple bond. मग त्याच्यामध्ये आपण आयसोमेरिझम बघितलं. बिकॉज ऑफ द आयसोमेरिझम इट कॅन फॉर्म मेनी कंपाऊंड्स. बिकॉज ऑफ इट कॅन फॉर्म डबल ट्रिपल बॉन्ड, इट ऑल्सो फॉर्म्स मेनी कंपाऊंड्स. त्यानंतर कॅटेनेशन एक बघितलं आपण की बिकॉज ऑफ कॅटेनेशन ॲबिलिटी
तो मेनी कंपाऊंड्स फॉर्म करतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय सांगणार, कॅटेनेशन हे एक आन्सर झालं. त्यानंतर तुमचं आयसोमेरिझम हे एक आन्सर झालं. त्यानंतर त्याच्या इट कॅन फॉर्म डबल, ट्रिपल और सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स हे सांगणार. अँड ऑल्सो इट कॅन फॉर्म्स कंपाऊंड विथ ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन ह्यासारख्या ॲटम्स बरोबर पण ते कंपाऊंड फॉर्म करतं, बिईंग टेट्राव्हॅलंट इन नेचर. सो हे त्याचा आन्सर झाला. ओके, सो हे झाले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आपण पुढचा असाच हा पार्ट कंटिन्यू ठेवणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करूयात.